आजपर्यंत मी तुला खूप त्रास दिलाय का? तुला त्रास दिलाय, सौरभला त्रास दिलाय, पण तू प्रत्येक वेळेस मोठ्या मनाने समजून घेतलंस ना. माझं चुकलेलं असताना सुद्धा माझी समजूत काढायला आलीस ना, मला घरी परत घेऊन गेलीस ना राधा. मग आज अशी बसू नकोस ग. आज आम्ही सगळेजण तुझी समजूत काढायला आलोय. राधा, राधा बोल ना ग. राधा नको ग, शांत बघूस आमचं. बोल ना राधा, राधा बोल ना. राधा, राधा, राधा एक मिनिट. राधा, 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 राधा बच्चा चूक झाली त्यांची, पण ते माफी मागतायत तुझी. प्लीज माफ कर त्यांना. हा राधा. शांत व्हा सीमाताई. तुम्ही हे सगळं खूप मनापासून बोलताय, पण अनफॉर्च्युनेटली फार उशीर झाला त्याला. असा भयंकर शॉक जेव्हा माणसाला बसतो ना, तेव्हा कधी कधी माणूस स्वतःच्या मनाभोवती एक असं सुरक्षा कवचच निर्माण करतो, पुन्हा असा धक्का आपल्याला बसू नये म्हणून. अभेद्य कवच. आणि मग ते बाहेरून भेदणं खूप अवघड असतं सीमा, खूप कठीण असतं. प्लीज प्लीज सई मॅम, तुम्ही असं बोलू नका. तुम्ही जर असं नेगेटिव्ह बोललात तर सौरभने काय करायचं, आम्ही काय करायचं? सौरभ बेटा, आय एम सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. माझ्या नातीमुळे एवढा भयानक प्रसंग तुझ्यावर उद्भवलाय. हे प्रकरण इतकं भयानक वळण घेईल असं वाटलंच नव्हतं आपल्याला कधी. आय हॅव ट्राईड माय बेस्ट, पण मला वाटत नाही आय हॅव बीन सक्सेसफुल. ती काय ऐकायलाच तयार नाही. हे बघ, ती तुझ्यावर अपार प्रेम करते रे. तिच्या मते सौरभ म्हणजे राधा, राधा म्हणजे सौरभ. आणि जर राधापासून सौरभ सेपरेट झाला ना, तर देर इज नो राधा. शी इज लॉस्ट. शी इज नॉट एन एंटिटी. खलास. मला असं वाटतं की यू आर द ओनली पर्सन हू कॅन रिअली टॉक टू हर. यू ट्राय युअर लेवल बेस्ट. You will be able to solve the matter, I hope. आणि हे बघ, कामाची टेन्शन घेऊ नकोस. As and when you think things have settled down, तुला वाटतं ते ठीक झालंय, then you can come to the office. All right? Go. You please go and talk to her. Okay, sir. All the best. या यशला फोन केला ना, असं झालंय. गार्गे कशी आहे विचारलं तर घरी येऊन सांगतो म्हणाला. जीव नुसता ना टांगणीला लावून ठेव. यश, काय रे, चेहरा का उतरलाय तुझा? आणि मला सांग, गार्गे सुखरूप आहे ना? हा, हो, ती सुखरूप आहे, पण आपण नाही. म्हणजे नीट काय ते सांग ना. म्हणजे काळजीचं काही कारण नाहीये ना? काळजी आता काळजीच करावी लागणार. झाला काय? मी आणि केदारने गार्गीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केला. डॉक्टरांनी तपासला तिला आणि म्हणाले लेबर पेन नाही आहेत. एक इंजेक्शन दिला आणि म्हणाले तासा दीड तासांनी घेऊन जाऊ शकता. आता तासा दीड तासांनी न्यायचा म्हणजे तिला थोडा आराम करायला देऊया म्हटला.
भूक लागली होती, नाश्ता करून याव्या म्हणून आम्ही दोघं जण नाश्ता करायला गेलो. तू काय खाल्लास की नाही रंजी? अरे मी खाल्लंय रे, तू पुढे काय झालं ते सांग. तर नाश्ता करून आम्ही दोघं जण हॉस्पिटलला आलो तर बघतो तर काय गार्गी नाही. म्हणजे गार्गी गेली निघून, बेडवर एक चिठ्ठी लिहून. निघून गेली म्हणजे? अरे कुठे निघून गेली? त्या ऋषी बरोबर गेली. काय? रीतसर चिठ्ठी लिहून गेली. अगो बाई, आणि काय लिहिलंय त्या चिठ्ठीत? कुठे ती चिठ्ठी? केदारकडे आहे, त्यालाच लिहिली. पण पहिल्यांदा धर्माधिकाऱ्यांबद्दल चांगला लिहिलाय चिठ्ठीत. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मला लय सांभाळून घेतलात, लय सपोर्ट केलात, पण तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तो जुलमाचा रामराम होता. उद्या माझ्या बाळाला सतत समोर बघताना तुम्हाला सगळ्यांना त्रास झाला असता आणि मलाही. शिवाय केदार नाईलाजाने मला म्हणावं लागतंय, तुमचा स्वभाव अतिशय बेभरवशाचा आहे. तुमच्याबरोबर संसार करणं मला जमला नसता. तुमचा म्हणजे आज एक उद्या एक असा वागणा, त्याच्यामुळे समोरच्याला येडच लागेल. या सगळ्यातून निघून जाणं हाच एक मार्ग मला दिसतोय. हे बाळ ऋषीचं आहे आणि तो परत आलाय, स्वतःच्या हिमतीवर उभा राहिलाय. त्यामुळे मी त्याच्याबरोबर जाते. सगळ्यांना मी जो त्रास दिला त्याबद्दल मला क्षमा करा. आणि केदार, शक्य झाल्यास तुम्ही सुद्धा ती निगेटिव्हिटी टाकून एक चांगलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. शिवाय तुम्ही डॉक्टर आहात, देखणे आहात, उत्तम गाता. या गोष्टीवर एकाग्र होऊन निगेटिव्ह विचार काढून टाका आणि सुखी आयुष्य जगा. तुमच्या पुढील आयुष्यासाठी माझ्या शुभेच्छा. मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. मला ना या गार्गीचं तोंडही पाहायचं नाहीये. एवढा विश्वास टाकला आपण तिच्यावर आणि शेवटी काय, तिने फसवलंच ना आपल्याला. नाही रंजे, गार्गीन केला तर एकदम योग्यच केला. आणि तिचा ऐकून केदार सुधारला तर किती बरा होईल. अरे हो, पण केदार आहे कुठे? डिस्टर्ब झालाय, म्हणाला मला जरा एकट्याला राहू द्या. यश, नाही म्हणजे तो जीवाचं काही बरं वाईट करून नाही ना रे घेणार. मला खूप काळजी वाटते रे त्याची. नाही, उलट त्या चिठ्ठीप्रमाणे विचार करेल असा वाटते. बघूया. आणि हो, गार्गीचे आई बाबा? केदारने कळवलंय तिच्या आईला आणि त्या ऋषीच्या घरच्यांना पण. बघूया आता काय होते ते. बस माझ्या बरोबर. याचा काय घडते ना त्याने माझा जीव घाबरा गोबरा झालाय. तू असलीस ना काय जीवाला थोडा आधार वाटतो. काय ठरवलंस तू? काही ठरवायच्या मनस्थितीत नाहीये मी. सध्या मनात फक्त एकच विचार आहे की राधाला या सगळ्यातून बाहेर कसं काढायचं. हे बघ सौरभ, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केलाय. आजोबा पण बोललेत तिच्याशी. अरे पण ती अजूनही शॉक मध्येच आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा तेच तेच बोलूनही काहीही उपयोग होणार नाहीये. आता तिची केस आपण नाही, सायकायट्रिस्टने सोडवायची. मला वाटतं वी शुड मूव्ह ऑन. हो,
पण मी राधाजवळून नाही हलू शकत. ग्रेट. म्हणजे तू आता ऑफिस जॉईन करणार नाहीयेस, आणि तू कधी जॉईन करणार आहेस हेही आता अनप्रेडिक्टेबल आहे, राईट? हो. सौरभ, आय एम सॉरी, पण आजोबांनी जरी तुला शब्द दिला असला तरी GM नसताना कंपनीचे डिसिजन्स जास्त काळ पेंडिंग ठेवता येत नाहीत. यू नो दॅट. त्यामुळे मला दुसऱ्या कोणाला तरी अपॉइंट करावा लागणार आहे. पण डोंट वरी, तू परत आल्यावर आपण बघू काय ते. पण तुझ्यासाठी एक गोष्ट करू शकते मी. कोणती? या मधल्या काही दिवसांमध्ये काही गाणी कंपोज कर. आय नो तू खूप डिस्टर्ब्ड आहेस, पण तरी तुला जशी जमतील तशी कर. मला जर का ती खरंच आवडली तर त्याचा अल्बम काढेन मी. प्रॉमिस. गुड लक. चला चला चला, आता पटकन हे दूध पिऊन टाका. चला कम. तुम्ही इथेच बसा माझ्याजवळ. राधा, ए बच्चा, मी कुठे जाणार? मी तुझ्या जवळच आहे. अगदी जवळ आहे. मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. तुम्ही एकट्याच आहात माझ्या बरोबर, सुरुवातीपासून शेवटपर्यंत. काहीतरी बोलायचं नाही. आता शेवटाचं काय आलं इथे? बच्चा, आता तर नवीन सुरुवात होणार. छान सुरुवात. आता तुझं बाळ आलं की बाळाबरोबर तुझ्या नव्या आयुष्याची सुरुवात होणार ना? हो, पण जे माझ्या नशिबी आलं तेच माझ्या बाळाच्या नशिबी असेल. असं काही नाही राजा, असं काहीही होणार नाहीये राधा. असा विचारच करायचा नाही आपण. तुला एक सांगू का? अगं, तुझ्या बाळाला आई आणि बाबा दोघांचंही प्रेम मिळणार आहे. ते शक्य नाहीये. आहे, शक्य आहे बच्चा. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? सांग मला, आहे ना विश्वास? हो. मग माझं जरा ऐक. ऐकतेस ना? नीट लक्षपूर्वक ऐक. अगं, आपल्याला जे वाटलं होतं ना ते तसं नाहीये. म्हणजे राधा, अगं, सौरभ आणि रेवतीचं लग्न झालेलं नाहीये. कळतंय का तुला मी काय म्हणते ते? हा, म्हणजे आपण ते फोटो पाहिले ते खरे आहेत, पण ते लग्न खोटं आहे राधा. खोटं आहे ते. मी या सगळ्याची खात्री करून घेतलीये राधा. हा, ऐकतेस ना तू? अगं, तुला हेच सांगण्यासाठी सौरभ, रेवती, तिचे आजोबा सगळेजण इथे आलेत. मला कोणीच दिसत नाहीये. हो राधा, कारण तुझ्या मनाने ठरवलंय कुणालाच पाहायचं नाही म्हणून. त्या सगळ्यांनी तुला खूप सांगायचा प्रयत्न केला राधा. तुझी माफी मागितली मनापासून. आपला गैरसमज झाला होता राधा, खरंच. मी असं करू का, मी आता घेऊन येऊ त्यांना, ते तुझ्याशी बोलतील प्रत्यक्ष. नाही, मला कोणालाही भेटायचं नाहीये. मला कोणाशी बोलायचं नाहीये.
मला सौरभचं तोंड सुद्धा बघायचं नाहीये. राधा, मला- ओके. मला- शांत मला हो तू. डिवोर्स- राधा शांत होतो. काय होतं राधा बच्चा? राधा ओके ओके ओके. मी आहे ना, मी आहे राजा, मी आहे बच्चा बच्चा. हो राजा, हो बच्चा, शांत. मी आहे ना, मी आहे राजा, मी आहे. रेवती आणि तिचे आजोबा तर गेले. त्यांनी समजवण्याचा इतका प्रयत्न केला पण काहीही उपयोग झाला नाही. वेळ तर लागणारच ना सीमा. अगं जादू केल्यासारखी ती लगेच कशी पूर्वीसारखी होईल? बरोबर आहे तुमचं, पण आपलं मन वेडं असतं ना, आशा करत असतं. बरं मी काय म्हणते आता आजोबा, आता तशा सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात. म्हणजे राधाला जरी कळलं नसलं तरी सई मॅमना तुम्हाला वस्तुस्थिती कळली आहे. रेवतीने आणि तिच्या आजोबांनी सगळं काही सांगितलंय. मग आता तरी तुम्हाला इथे मुंबईपासून दूर लपून राहायची काय गरज आहे? म्हणजे माझं असं म्हणणं होतं की आता आपण सगळेजण मुंबईला जाऊया ना, म्हणजे राधा सुद्धा आमच्या नजरेसमोर राहील आणि तिला ट्रीटमेंट पण देता येईल, नाही का? नाही सीमाते, तिला त्या वातावरणापासून दूर ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे. आय एम सॉरी, पण तुम्हा सगळ्यांबद्दल तिच्या मनामध्ये तीव्र नाराजी आहे. माफ करा सई मॅडम, पण ही वेळ लपवाछपवीची नाही म्हणून तुम्हाला स्पष्टच विचारते. राधाचं हे सगळं वागणं नाटक असं नाही, पण म्हणजे आमच्यावरच्या रागापोटी तर नाही आहे ना? कारण मी तिला तुमच्याशी बोलताना पाहिलंय म्हणून विचारते. माझ्याशी ती का बोलते सांगू तुम्हाला? तिच्या अगदी लहानपणी तिला अशाच अनुभवातून जावं लागलं होतं. खूप मोठा मानसिक आघात झाला होता तिच्यावर. तिच्या आईचा मृत्यू झाला. तिचे वडील तिला त्यांच्या घरी घेऊन आले, पण सरिताने तिला स्वीकारलं नाही, झिडकारलं, घरातून बाहेर काढलं आणि तिच्या वडिलांनी तिला स्वतःजवळ ठेवलं नाही तर बोर्डिंग मध्ये नेऊन टाकलं. त्यावेळेला खूप मोठा धक्का बसला होता तिच्या बालमनाला. तेव्हाही ती अशीच झाली होती, अबोल, शून्यात नजर लावून बसायची. कोणी काही बोललं तर तिच्यापर्यंत पोचायचंच नाही, अशीच अवस्था झाली होती तिची. त्यावेळेला मीच एक आधार होते तिच्यासाठी. तिच्या मनात जे काही यायचं ते फक्त माझ्याशी बोलायची. ती इतकी उदास, इतकी विरक्त असल्यासारखी झाली होती अगदी छोट्या वयातच की तिला कुठले रंग आवडायचेच नाहीत. एकच आवडता रंग, पांढरा. खूप समजावलं मी तिला त्यावेळेला, पण आणि आज पुन्हा तसाच प्रसंग ओढवलाय तिच्यावर.
दुर्दैव. आणि आजही तिला माझ्याशिवाय कोणाचाच आधार नाही असं वाटतं. सौरभने जो विश्वासघात केला त्यामुळे आधारासाठी तिला माझाच खांदा आहे ना. आणि तुम्हाला माहितीये का ती माझ्याशी काय बोलते ते? माहितीये तुम्हाला? दुसरं तिसरं काही नाही, फक्त डिवोर्स पेपर्स फाईल केले का, डिवोर्स पेपर्स फाईल केले का, एवढंच. म्हणजे झालेला विश्वासघात आणि त्यातून सुटण्याचा मार्ग आहे तो डिवोर्स. या दोनच गोष्टी तिच्यापर्यंत पोहोचतात, फक्त या दोनच गोष्टी.